छान असे लाडूचं सगळं मिश्रण एकत्र केलं आणि आता तुपामध्ये पाक घोळून घेतला. तर बघू शकता तुम्ही. आणि छान आता आम्हाला हे गुळ म्हणजे तुपामध्ये म्हणजे हे गावरान तूप आहे आणि हे तूप आहे म्हणजे थोडंसं अर्धा किलोला कमी आहे आणि गुळ देखील अर्धा किलोचा आहे. तर गुळाचा पाक न करता थोडासा वितळूनच घेतला आणि एकत्र केलं सर्व मिश्रण आणि थोडंसं म्हणजे कोरडा चुरा असतो तो यामध्ये टाकून त्याने सुद्धा एकत्र हे करून घेतलं. त्यानंतर गुळ्यामध्ये ऍड केलं आणि छान असं एकत्र करून घेतलं आणि आता छान याच्यात आपण लाडू बांधणार आहे. तर याचं पूर्ण मिश्रण म्हणजे मी तुम्हाला तर दाखवलेलंच आहे. तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग येत आहे तुम्हाला गुरुवारचा आणि खूप सारा पाऊस चालू आहे आणि आता वातावरण सुद्धा थोडंसं हे झालेलं आहे, थंड झालेलं आहे आणि आता शरीराला तर काहीतरी पौष्टिक हवाच आहे. तर म्हणजे थोडंसं म्हणजे आता मुलं देखील छोटे आहेत तर त्यामुळे मी मुलांसाठी खारी खोबऱ्याचे लाडू बनवले होते आणि बघा जास्त म्हणजे क्वांटिटीमध्ये तर काही बनवलेली नाही आहे मी, म्हणजे एकदम सॉफ्ट म्हणजे घरगुती जेवढे म्हणजे थोडीशीच बनवले आहे जेणेकरून म्हणजे मुलं पटकन खाता आणि म्हणजे हे मिश्रण म्हणजे जास्त दिवस हेही म्हणजे आपण ठेवू शकत नाही, म्हणजे ठेवू शकतो आपण हे मिश्रण तसं तर महिना 2 महिने राहू शकता हे लाडू. पण जसं म्हणजे आपण थोडं थोडं केलं तर जसं फ्रेश असतं आणि थोडं केलं की पटकन संपतं. तर चला आता या मिश्रणाचं तुम्हाला तर मी साहित्य म्हणजे सांगितलेलं आहे, बघितलेच आहे तुम्ही. तर यामध्ये मी चांगला गुळाचा पाक म्हणजे थोडासा गुळ वितळून घेतला होता तो यामध्ये ऍड केला आणि छान आता अशी लाडू वळून घ्यायचे आहे. थोडंसं मिश्रण आपलं थोडंसं कोमट असतं तेव्हाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे जेणेकरून म्हणजे पटापट लाडू वळतात आणि नंतर मिश्रण थोडंसं कडक होतं थंड झाल्यानंतर. पण मग थोडंसं पटापट आपले हे लाडू कोमट मिश्रणामध्ये छान वळून घ्यायचे आहे आपल्याला आणि छान लागतं मुलांना रोज सकाळी किंवा आपण सुद्धा सर्व म्हणजे महिला आपण रेग्युलर जे दिवसभरचे काम करतो तर आपल्याला सुद्धा एनर्जी हवी असते, त्यासाठी सुद्धा आपण हे लाडू खाऊ शकतो. खूप पौष्टिक आहे आणि हा एक लाडू खाल्ला तरी तुम्ही दिवसभर कधीही जेवण केलं तोपर्यंत याची एनर्जी आपल्या शरीरामध्ये असते. तर छान असे लाडू खूप छान झालेले आहेत. अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहे आणि आता बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे. तर छान आता सर्व मिश्रणाचे म्हणजे हे 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू झालेली आहेत आणि याची रेसिपी आपल्या चॅनलवर देखील आहे आणि पहिली मी टाकलेली आहेत तर तुम्ही बघू शकता. चला लाडू सगळे म्हणजे बांधून घेतले आणि खूप थोडंसं गोड झालेलं होतं घरामध्ये तर छान आता सर्व झाडून घेतलं आणि बघा आमच्याकडे तर पाणीच आलेलं नाही. तर दुपारचं सुद्धा स्वयंपाक होता आणि मुलीला खायचं होतं मंचुरियन. तर बघा तिने आणलं होतं पार्सल मंचुरियन आणि ट्रिपल राईस. तर छान म्हणजे ते मुलं खात होते आणि खाल्ल्यानंतर आता पुढचं तर काही शूट्स घेतला नाही मी. तर छान आता त्यांना व्हेज मंचुरियन काढून दिले आणि खात होते. नंतरून आता हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. तर छान आता ही बुधवारची भेळ होती. ही भेळ म्हणजे लासलगावची आहे, खूप छान लागते खायला आणि भांडी वगैरे झालेले होते. बाजार होता निवडायचा तर मला तो देखील निवडायचा होता. तर छान आता बघा आणि मला स्वयंपाक करायचा होता दुपारचा. तर मुलीला होता म्हणजे उपवास होता गुरुवारचा, तिला बनवायची होती खिचडी. तर साबुदाणा ऑलरेडी भिजत टाकला. 1 बटाटे छान कापून घेतले, मीठ छान फ्राय करून घेतले, मीठ टाकलं, बटाटे टाकले आणि नंतर छान शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये टाकून ॲड केलं, मीठ टाकलं आणि साबुदाणा आपला टाकून परतून घेतला आणि छान आता 2-3 मिनिटे छान साबुदाणा परतून घेतला. त्यानंतर आता तिला खिचडी दिली खाण्यासाठी. खूप सारा पाऊस आहे हो नाशिकला. तुम्ही जरी नाशिकमध्ये राहत असाल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहेत माझा, जेणेकरून मलाही समजेल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी बनवली होती कांद्याची पात छान कापून घेतली.
आणि शेंगदाण्याचं वाटण यामध्ये टाकलं आणि कांदा छान बनवून घेतली. त्यानंतर जेवणासाठी बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि छान आता दुपारचंही जेवण वगैरे झालं होतं. पुढचं काही शॉर्ट्स घेतले नाही जास्त पाऊस असल्यामुळे. हा व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.